इन्व्हेस्टर पैसे इन्व्हेस्ट करताना कोणत्या गोष्टी बघतात? वन ऑफ द थिंग्स दॅट इन्व्हेस्टर्स लुक ॲट या माणसाकडे पॅशन किती आहे, बिझनेस अंडरस्टँडिंग किती आहे आणि माझं काय असेसमेंट आहे की हा करू शकतो की नाही पुढचं फ्युचर. म्हणजे तुमचं ॲज अन ॲज अन एंटरप्रेन्योर तुमचं फ्युचर एक्सपेक्टेशन तुमच्या बिझनेसकडनं काय आहे? शेवटी इन्व्हेस्टर हा एक्झिट पण बघत असतो ना, त्याला बाहेर पडायचं आहे त्याच्यातनं. तो काय आयुष्यभर त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तो किती महिन्यात, किती वर्षात तो बाहेर पडू शकेल हे पण तो ॲसेस करतच असतो. सो तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टरकडे जाल तेव्हा तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे की ह्याच्यानंतरचा हा काइंड ऑफ एक्झिट कसा होऊ शकतो फॉर दॅट आणि तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे तुमच्या बिझनेस ग्रोथची. इन्व्हेस्टरने आर्थिक नियोजनाचा आलेख कसा तयार करावा? आपण शाळेत कंपाऊंडिंग शिकलो आणि मी सगळ्यांना सांगतो की शाळेत जे काय शिकलात सगळं विसरलात ते चालेल, पण कंपाऊंडिंग इज द ओनली थिंग विच क्रिएट्स वेल्थ. आणखीन कंपाऊंडिंगमध्ये आपण म्हणायचो की बाबा दरवर्षी एवढे पैसे आले तर 10 वर्षानंतर किती होतील हे आपण अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1+r⁻n हे आपण हा फॉर्म्युला होता. रिअल वर्ल्डमध्ये आपल्याला काहीच माहीत नाही पण आपण शोधतोय पी. म्हणजे काय की आपण पुढच्या दर वर्षाचा त्या पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंट बिझनेसचा कॅश फ्लो काय होणार आहे. तो कॅश फ्लो तुम्ही पुढचा कॅश फ्लो आज घेऊन यायचा असेल तर एक्झॅक्टली रिव्हर्स ऑफ आपण कंपाऊंडिंग करतो. त्याला म्हणतो आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यू. आउट व्हॉट काइंड ऑफ अझम्पशन्स विच विल गो इन टू दॅट फ्युचर असेसमेंट इज व्हॉट क्रिएट्स अन अर्निंग मॉडेल फॉर अ बिझनेस आणि दॅट इज व्हॉट अन प्रमोटर और अन एंटरप्रेन्योर शुड बी व्हेरी क्लिअर की दरवर्षी मी इकडून इकडे इकडे असं घेऊन जाईन. मग त्यासाठी मला किती पैसे पाहिजेत. दॅट क्लॅरिटी 100% नसते, पण ती इन्व्हेस्टर आणायचा प्रयत्न करतो इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेण्याच्या आधी. इन्व्हेस्टर समोर आपली योजना सादर करण्यासाठी काय तयारी करावी? प्रेझेंटेशन अट्रॅक्टिव्ह पाहिजेच, ह्यात काय वाद नाही. पाहिजेच असत. कारण काय इन्व्हेस्टर इज गॉट यूज टू इट. सडनली तुम्ही काहीच पेपर न घेता किंवा असं स्टँड हे गेलं तर पीपल विल नॉट बी इंटरेस्टेड इन. तुम्हाला ऑब्व्हियसली यू हॅव टू शो देम. काही वर्कशीट्स बनवायला लागतील. तुम्हाला फ्युचर बिझनेस त्याच्या डोळ्यासमोर उभं करता आला पाहिजे. प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट विषय तुम्ही काय सांगाल? इन्व्हेस्टरकडे जाण्याच्या आधी जो काय खर्च असतो त्याला बूटस्ट्रॅपिंग म्हणतात. आज काय ना एवढ्या स्टार्टअप्स येतात त्यामुळे इन्व्हेस्टर्स आर वॉन्टिंग टू से की तुमचा प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट कुठेतरी ॲक्सेप्ट झाला पाहिजे. की तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही कुठून तरी पैसे बॉरो करून काहीतरी करून बेसिक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट दाखवलात तरच एंजल्स तुमच्याकडे इंटरेस्टेड होतील. इन्व्हेस्टर निवडताना कोणत्या गोष्टीचा पडताळा करावा? इनिशियली मिनिमम डायल्युशन इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. मिनिमम एफिशियंट यूज ऑफ कॅपिटल व्हॉट इज एक्सपेक्टेड. इन्व्हेस्टरनी 50% दिले आणि त्याच्यानंतर जर का ही इज गोइंग टू कॉल द शॉट्स. वन अदर रिस्ट्रिक्टिव्ह क्लॉज ऑफ अ कंपनीज ॲक्ट इज मिनिमम 25%. 25%च्या वरती जोपर्यंत तुम्ही मेंटेन करू शकता स्वतःला यू नो इन्व्हेस्टर कॅन पुश यू टू डू थिंग्स विच यू डोंट. बट ही कॅन ऑलवेज ब्लॉक यू अँड मेक युअर लाईफ मिझरेबल. सो यू हॅव टू बी केअरफुल. शेवटी यू वॉन्ट अ गुड क्वालिटी इन्व्हेस्टर हू विल सपोर्ट यू. व्यवसायासाठी कॅपिटल स्ट्रक्चर विषयी काय सांगाल? नाही इसेन्शियली तुम्ही जो कॅपिटल स्ट्रक्चरिंग कराल तुमच्या बिझनेसचं ते खूप महत्त्वाचं असतं आणि ते कॅपिटल स्ट्रक्चरिंग काय स्टँडर्ड नसतं. तुमचं प्रत्येक बिझनेस हॅज इट्स ओन युनिकनेस. यू आर लुकिंग ॲट व्हेरियस सोर्सेस ऑफ कॅपिटल इन सच अ मॅनर दॅट तुमची जी ग्रोथ ॲस्पिरेशन आहे ती विल गेट अचीव्ड विदाउट यू लुझिंग कंट्रोल. किंमत ठरवताना मार्केटचा विचार कसा करावा? You cannot question the market. Market is bigger than all of us. आणि मार्केट what is market? Market selling price कॉम्पिटिशन ठरवणार आहे. तर तुम्ही तुमच्या प्राईजला धरून राहू शकत नाही. तुमचं स्किल आहे की ती जी प्राईजला तुम्ही माल कॉम्पिटिशनमध्ये विकतात त्या प्राईजवर तुम्ही प्रॉफिट करून दाखवणं हे तुमचं स्किल आहे. सो मग कॅपिटल स्ट्रक्चरिंग प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आज फॉर्च्युनेटली डिजिटल वर्ल्डमध्ये एवढ्या वेगवेगळ्या लेंडिंग प्लॅटफॉर्म्स आलेल्या आहेत त्यामुळे इट इज नॉट डिफिकल्ट इफ यू आर एबल टू स्ट्रक्चर अँड शो अ गुड ट्रॅक रेकॉर्ड सेइंग दॅट पैसे डुबवणार नाहीत.